राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करत असताना आपण राजभाषा आणि मातृभाषेचा प्रचार प्रसार करायला हवा. इतर देशातील नागरिक त्यांच्या देशाची भाषा अभिमानानं बोलतात, त्याचप्रमाणे आपणही आपल्या भाषांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. सन 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट असून पदवीधारक विद्यार्थ्यांनी नवोन्मेष उद्योजक बनून विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेला योगदान द्यावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. HSNC समूह विद्यापीठाचा दुसरा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या KC महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारंभात 32 स्नातकांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. राज्यपाल बैस म्हणाले की हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट मंडळाचा इतिहास धैर्यवान व्यक्ती आणि त्यांच्या दृढ संकल्पावर आधारित आहे. देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रांतातील लोक भारतात आले. त्यापैकी काही प्राध्यापक शिक्षकांनी इतर शिक्षकांना रोजगार मिळावा तसंच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. आज या संस्था शिक्षण आणि सेवा क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. हे धोरण 21व्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसह शिक्षण व्यवस्थेच्या नियमन आणि प्रशासनासह सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि पुनर्रचना करण्यासाठी असल्याचं सांगून HSNC विद्यापीठानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून इतर विद्यापीठांसाठी मापदंड प्रस्थापित करावे असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले. विद्यापीठानं आपल्या माजी विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठ विकास व विस्तार कार्याशी जोडण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी भाषेबाबत देखील आत्मनिर्भर झाले पाहिजे असं सांगून युवकांनी मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्यासोबतच ज्ञान वाढवण्यासाठी इंग्रजीसह इतर देशांच्या भाषा देखील शिकाव्या असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठता आणि नैतिकता या मूल्यांमुळे भारत विश्वगुरू बनला असून विद्यार्थ्यांनीही मूल्ये जोपासत आपल्या क्षेत्रात देशसेवा करावी असं राज्यपालांनी सांगितलं. कार्यक्रमाला HSNC समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, HSNC मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, सचिव दिनेश पंजवानी, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जयेश जोगळेकर, मंडळाचे माजी अध्यक्ष केशव मनसुखानी, कुलसचिव भगवान बालनी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक आदी उपस्थित होते.